चिन्ह हॉटेल जय मल्हार व्हेज नॉन व्हेज ब्राह्मणवाडे श्री निवृत्ती तुकाराम गीते यांच्याकडून देण्यात येत आहे. भारत निवृत्ती गीते असतील कृपया त्यांनी व्यासपीठाकडे यावे, तर किंवा निवृत्ती तुकाराम गीते कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यावे. तर सन्मान चिन्ह हे NTPS एक लहरे आनंदभाऊ खताळ, तसेच संकल्प नाशिक रोड रोहन खडांगळे यांना देण्यात येत आहे. सन्मान चिन्ह निवृत्ती तुकाराम गीते आपल्या गावचे ग्रामस्थ यांनी सन्मान चिन्ह दिलेले आहे. कृपया व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर व्यक्ती तसेच संयोजक दिगंबर गीते, सुदाम बोडके, तसेच स्कूल कमिटीचे अध्यक्ष बापू गीते यांच्या हस्ते देण्यात येत आहे. NTPS एक लहरे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आनंदभाऊ खताळ तसेच संकल्प नाशिक रोड रोहन खडांगळे आभारी आहे. असंच सहकार्य आमच्या मंडळाला राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. रोहन भाऊ अडांगळे, संकल्प नाशिक रोड. दुसरं संकल्प चिन्ह हे देण्यात येत आहे आपल्या गावचे ग्रामस्थ निवृत्ती तुकाराम गीते यांच्यातर्फे देण्यात आलेलं आहे. त्यांचं शतशः आभार 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 आणि असं सहकार्य असू द्या. धन्यवाद. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पुढील सामना अंगद शिंदे वर्सेस क्रीडा प्रतिनिधी नाशिक या दोन्ही संघांना पहिला पुकार. अंगद शिंदे वर्सेस क्रीडा प्रतिनिधी नाशिक दोन्ही संघांना पहिला पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार लागायचे याची नोंद घ्या. मैदान क्रमांक 2 वरील होणारा सामना जय हनुमान पांडुर्ली वर्सेस श्री साई सिडको. आपणास दुसरा पुकार. मैदान क्रमांक 3 पुकार. मैदान क्रमांक 2 वरती उपस्थित व्हायचे. चला लवकर. जय हनुमान पांडुर्ली वर्सेस श्री साई सिडको दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वरती उपस्थित व्हायचे. लवकरात लवकर चला मित्रांनो, सहकार्य करा. मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना श्री साई शिडको विरुद्ध जय हनुमान पांडुर्ले या दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळाडूंनी 2 मिनिटाच्या आत आपला संघ मैदान क्रमांक 2 वर. साई कुठे? साई खेळाडू कुठे? इकडची मॅच अर्धी होत आलेली, अजून दोन्ही संघ येत नाही. विशाल वाजे आपला संघ कुठे? कृपया सहकार्य करा. साई सिडको जय हनुमान पांडुर्ले. चला लवकर. वारंवार पुकार देऊनही श्री साई शिडको आणि जय हनुमान पांडुर्ली हे संघ उपस्थित होत नाहीये. त्यांना दुसरा पुकार आहे. लवकरात लवकर आपला संघ मैदान क्रमांक 2 वर हजर करायचा आहे. चला. तिसरा पुकार आहे. चला. शेवटचा आणि तिसरा पुकार श्री साई शिडको जय हनुमान पांडुर्ली. उद्या महिलांचे सामने सकाळी 10 वाजता चालू होणार आहे. याची नोंद सर्व प्रेक्षक वर्गाने घ्यायची आहे, खेळाडूंनी घ्यायची आहे. चला लवकर. जय हनुमान पांडुर्ली श्री साई सिडको. वारंवार पुकार देऊन आपण अद्याप मैदानावरती उपस्थित नाहीये. दोन्ही संघांनी सहकार्य करा. विशाल वाजे चला लवकर. श्री साई हर्षद काळे दोघांनी सहकार्य करा. लवकर मैदान क्रमांक 2 वरती यायचंय. मित्रा, वारंवार पुकार देऊन आपण मैदानावरती उपस्थित होत नाही. उद्या सकाळी
10 वाजता सामने चालू असल्याने होणार असल्याने कृपया पंच कमिटी सुद्धा लवकरात लवकर येऊन ग्रामस्थांना कमिटीला सहकार्य करावे. उद्या 12 गाड्यांचा आणि यात्रेचा मुख्य कार्यक्रम असल्याने स्पर्धा ह्या लवकरात लवकर खेळवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. रामदास सानप यांचंही सहकार्य या कमिटीला लाभलं आहे. कृपया त्यांनी सुद्धा त्यांचा निर्णय मंचावर येणे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ब्रह्माच्या खेळाडू एक विनंती आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. प्लीज कोऑपरेट, सहकार्य करा. दोन्ही पंच आणि सरपंच त्यांचा निर्णय अंतिम राहील. दुसरा उपांत्य फेरीचा सामना अंगद शिंदे वर्सेस क्रीडा प्रबोधिनी नाशिक. दुसरा उपांत्य फेरीचा सामना अंगद शिंदे वर्सेस क्रीडा प्रबोधिनी नाशिक. आपणास दुसरा पुकार. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. जय हनुमान पांडुर्ले, श्री साई सिडको, चला लवकर. 2 मिनिटाच्या आत आपण ग्राउंड वरती उपस्थित व्हायचंय दोन्ही संघांनी. शाही शिडको आणि जय हनुमान पांडुर्ले यांना अंतिम आणि शेवटचा पुकार. आपले संघ त्वरित मैदान क्रमांक 2 वर उपस्थित करायचे. वारंवार पुकार देऊनही आपले संघ हे मैदान क्रमांक 2 वर उपस्थित नाहीये. कृपया पट्टी लावा. मैदान क्रमांक चालू असलेला सामना. संयोजक, स्वयंसेवक दखल घ्या. सूचना आलेली आहे. हा तिथंच थांब, तिथंच जाऊ नको तिकडून परत दुसरीकडे कुठं. कोण आले सागर. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिवाजी मामा घुगे कुठे असेल कृपया त्याने मंचावर येणे. जगदंबा स्पोर्ट्स क्लब देशवंडीचे खेळाडू ओमकार सानप कुठे असतील त्यांनी मंचाकडे यायचंय. कृपया जगदंबा स्पोर्ट्सचे खेळाडू ओमकार सानप कृपया मंचाकडे यायचे. संयोजक बोलवत आहेत. हे हनुमान पांडुर्ली क्रीडा प्रबोधिनी संघ उपस्थित करा. त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आपल्या गावचे जय मल्हार हॉटेलचे संचालक निवृत्ती तुकाराम गीते यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. कृपया त्या सन्मान चिन्हाचा गावातील जे कमिटीचे सदस्य आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. देशवंडीकर असेच सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. दत्ता मामा मागून तसेच निघून जाशाल. तुम्ही पुढे बसा. मागून तसेच निघून जाशाल. 9-19.
उद्या 12 गाड्यांचा कार्यक्रम असल्याने ज्यांच्या गावातील ज्या बैलगाड्या असतील कृपया त्यांनी ग्रामपंचायत समोर आणून लावाव्यात सकाळी 8 वाजता. कृपया ज्यांना बैलगाड्या 12 गाड्याला जोडायच्या आहे त्यांनी कृपया बैलगाड्या ग्रामपंचायत ब्राह्मणवाडी येथे सकाळी 8 वाजता आणून लावाव्यात. तसंच नाहीतर कमिटीला कळवा तर कमिटी स्वतः हे घेऊन येईल अशी सूचना यात्रा कमिटीचे अध्यक्ष खंडूभाऊ गीते यांच्याकडून आलेली आहे. 12 गाड्यांकरता ज्यांच्याकडे बैलगाडी असेल त्यांनी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडी कार्यालयासमोर आणून लावावी किंवा कमिटीला कळवावे. हॅलो, मुंबई पोलीस अर्जुन गीते, मुंबई पोलीस अर्जुन उर्फ पप्पू गीते यांनी स्टेजवरती यायचंय. मैदान क्रमांक 2 वरचा सामना साई शिडको आणि जय हनुमान पांडुर्ली हा संघ अजूनही हजर झालेला नाहीये. दोन्ही चला पटक्यान हे मित्र इकडून स्टेडियम कडून बाल्कनीवर जे भार देत आहे पोल सर्व पुढे वाकलेले, कृपया त्याच्यावर जोर लावू नका. सर्व पोल वाकलेले बघा. दीपक रामराजे सहकार्य करा. तुमच्या आजूबाजूच्यांना पाठीमागे घ्या. क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू होणारा सामना जय हनुमान पांडुर्ली विरुद्ध साई सिडको. तुम्हाला तिसरा पुकार देऊन बराचसा वेळ झालाय. चला, त्यांचे कोणी संघ व्यवस्थापक वगैरे कोणी आहे का? चला कळवा पटक्यान. सुरू असलेला सामना ब्रह्मांडगाव विरुद्ध बालाजी नाशिक रोड हा सामना या ठिकाणी पार पडत आहे. तसेच क्रीडांगण क्रमांक 2 वर श्री साई सिडको विरुद्ध जय हनुमान पांडुर्ली या दोन्ही संघांनी लवकरात लवकर हजर व्हायचंय. चला पांडुर्ली साई सिडको चला पटकन. अरे मैं नको खंडेराव महाराज यात्रेनिमित्ताने या ब्राह्मणवाडी नगरीमध्ये सुरू असलेले हे भव्य कबड्डी स्पर्धा समस्त ग्रामस्थ ब्राह्मणवाडी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडी समित्र क्रीडा मंडळ ब्राह्मणवाडी यात्रा कमिटीचे अध्यक्ष खंडूभाऊ गीते व त्यांचे सर्व युवा सहकारी व सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने या आमच्या चंपाषष्ठी यात्रेनिमित्ताने या ठिकाणी स्पर्धा पार पडत आहे. गेली 2 दिवस अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व सामने या ठिकाणी पार पडलेले आहेत. उद्या 12
गाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी महिलांचे सामने होणार आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची. ज्या खेळाडूंच्या किंवा प्रेक्षकांच्या रस्त्यावरती टू व्हीलर आहे त्यांची ट्रॅफिक साठी अडचण होती तरी बाहेर जाऊन त्यांनी त्यांच्या गाड्यांची व्यवस्थित बंदोबस्त करा. जय हनुमान पांडुर्ली श्री साई. चला पूर्ण पोचणं लावलं. ज्या महिला प्रेक्षक बाहेर उभे आहे वाटतं असं आमच्याकडे सूचना आलेली. तरी आपण महिलांसाठी तिथे व्हिडिओ कॉल चालू समोरचा व जागा उपलब्ध केलेली आहे. त्यांनी आतमध्ये येऊन सामन्यांचा आनंद घ्या. कॅमेरा बंद केलाय. साई सिडको जय हनुमान पांडुर्ली तुम्हाला वारंवार पुकार देत आहोत. चला क्लिअरनेस नाही एवढं. खेळाडूंना एक विनंती आहे. हॅलो, खेळाडूंना एक विनंती आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. कृपया कृपया खेळाडूंना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया ग्राउंड मध्ये येऊ नका. तुम्हाला टाइम आउट दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्ही कोचिंग करा. पुढे बहुत आउट दिला. पुष्पाय मस्त मस्त मस्त. बढिया बढिया. दोन्ही सुपर रेड झाली. हॅलो, ब्राह्मणच्या खेळाडूला विनंती आहे कृपया पंचांचा निर्णय होऊ दे ना. पंचांचा निर्णय होऊ दे ना. पंचांनी निर्णय दिलाय ना. अहो, कठोर आम्हाला कारवाई करायला लागू नका. कोच आडगावकर, कोच ब्रह्माडगाव तुम्ही किती कोच आहात? ब्रह्माडगाव कोच किती आहे? तुम्ही कोच किती आहे? कोच किती सांगा पहिले. शांतता घ्या. आडगावकर सहकार्य करा. हे उपांत्य फेरीचे सामने चालू आहे याची प्रेक्षकांनी नोंद घ्या. कोचला विनंती आहे प्लीज पाठीमाग सरका. स्वयंसेवक फील्डच्या पाठीमागची सगळे बाजूला करा. काही मिनिटाच्या आत मैदान क्रमांक 2 वर हजर करा. चला पांडुर्ली सहकार्य करा. वाजे विशाल वाजे. उद्या सकाळी 10 वाजता ठीक सामने चालू होणार आहे. उद्या महिलांचे सामने होणार आहे.
व पुरुष गट यांचे पण सामने होणार आहे. तरी खेळाडू व प्रेक्षकांनी यांची नोंद घ्यायची आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर साई सिडको हा संघ हजर झालेला आहे. तरी जय हनुमान पांडुर्ली तुम्हाला वारंवार पुकार देला जात आहे, तरी आपण आपला संघ मैदानात हजर करत नाही. किती 2 होते 3 होते? 2 होते ना? 3 2 मोबाईल अक्षय चांगले मोबाईल. जय हनुमान पांडुर्ली चला आपण लवकर. चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना अंगद शिंदे वर्सेस क्रीडा प्रवीण नाशिक या दोघांनी खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे. अरे मध्ये नका बसू व्हिडिओ नाही ते इथे बस सर ना सर. क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू होणारा सामना साई सिडको विरुद्ध जय हनुमान पांडुर्ली यामध्ये जो रायडर प्रथम गडी बाद करील त्यांना जगन रामराजे यांच्याकडे 100 रुपये जमिनी झालेला आहे. पुढं मारील मस्त. चार्जिंग संपली माझा मोबाईल कोणी देत नाही. अंकित दादा फोन करा. बाबू अंकित फोन करा. चंपाषष्ठी यात्रेनिमित्ताने ब्राह्मणवाडे ग्रामस्थ
यात्रा कमिटी ब्राह्मणवाडे सर्व सहमित्र क्रीडा मंडळ ब्राह्मणवाडे यांच्या विद्यमाने या खुल्या भव्य अशा कबड्डी स्पर्धा या ब्राह्मणवाडी नगरीमध्ये सुरू आहे. चालू असलेला सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर काही मिनिटे शिल्लक आहेत. अंगद शिंदे क्रीडा प्रबोधन नाशिक चला लवकर मैदानावर चला. नाही 2 मिनिट लास्ट शेवटची 2 मिनिटं शेवटची 2 मिनिटं काय 4 यायचे काय 5 यांची आपल्याला 8चं गेले चंपाषष्ठी यात्रेनिमित्ताने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब चषक नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा ब्राह्मणवाडी नगरीमध्ये चालू आहे. उद्या 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे व सकाळी 10 वाजता महिलांचे कबड्डी सामने होणार आहे. याची सर्व प्रेक्षक व खेळाडू यांनी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व कबड्डी प्रेमींचे सहर्ष स्वागत. आमचे सहयोगी कॉमेंट्री श्रीकांतजी अमृते व मुकुंदजी गीते यांना विनंती आहे यांनी मंच गाव यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर सामना संपलेला आहे. अंगद शिंदे असं नाही, आपण पदाधिकारी आहे मी, तुम्ही स्थान पण नवा. नानी आहे इथं, आम्ही नानीला सांगतो काळजी करू नका. या वरती या, दत्ता मामा गीते या. ठीक आहे.